अंकुश शेलकी बसलेला आहे टॉप पोझिशन, नॉच पोझिशन, हाफ बंडी. की भाई पोज देतोय. हॅलो गाईज, नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत गुजरातमध्ये. तर आता आम्ही दादर स्टेशनला आहे. दादर स्टेशनवरून आम्ही एकतानगरला चाललो आहोत, कारण की तिकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. तर आज आमचा प्रवास स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे चाललेला आहे. आम्ही 7 जण आहेत टोटल. सनी एक्सायटेड आहे का तू जाण्यासाठी? आधीचे आम्ही उत्साहित आहात, आणि कारण आमच्या ग्रुपवर काहीतरी व्हिडिओ पाठवायचे, आम्ही त्याच्यासाठी जास्त उत्साहित आहेत. प्रवास कसा होतो तो बघूयात आपण गाईस. सध्या आपण S1 ची आलेलो आहोत. आतमधले सीट आपण बघूयात. आता आपण एकतानगर ट्रेनने उतरलेलो आहोत. आता स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्रवास कसा होतो तो आपण बघूयात. आपल्यासोबत लक्की आहे. तर गाईज आम्ही सर्व कामावरून डायरेक्ट आलेलो आहोत. आमच्या कामाला सुट्टी असल्या कारणाने बघू आपला प्रवास कसा होतो. गाईज इथं सीट भेटलेली आहे आम्हाला. तर बघू गाईज प्रवास कसा होतो तो. अंकुश शेलकी बसलेला आहे टॉप पोझिशन, नॉच पोझिशन, हाफ बंडी. तो गाईज दादर एकतानगर एक्सप्रेस आता निघालेली आहे. लकी ट्रेन चालू हो गया, अभी अपन पहुंच जाएंगे. कैसा लग रहा है? तो गाईज दादर स्टेशन सोडलेलं आहे. सुरतला पोचलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही 7-7:30 आम्ही एकतानगर इथं पोचू. आता सकाळचे 4 वाजले. सुरतची आता ट्रेन सुटलेली आहे गाईस. आता आम्ही एकतानगर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. ठीक 7:30ला ही ट्रेन पोहोचलेली आहे एकतानगरला. पुढे एकतानगर स्टेशन आहे. आता आम्ही फ्री बसेस असतात म्हणतात स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जायला. तर आम्ही बस पकडू आणि तिकडे जाऊ. फ्री बसेस असतात एकतानगरवरून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जायला. त्या बससाठी आम्ही थांबलेलो आहोत. बाकी बाहेरचा व्ह्यू असा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणारी बस इज गाईस. तर आता आम्ही निघू, बसमध्ये बसून जाऊ. सगळ्यांनी विंडो धरा. 3, 2, 5, 7 जण तर आहोत आम्ही बसमध्ये. ही बस फ्री ऑफ कॉस्ट आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणारी. तर गाईज पुढे ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ते सांगा. पुढचा व्ह्यू खूप छान आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी. आम्ही 380वाला घेऊ. तिकीट काउंटरवरून तिकीट काढलेले आहे. जास्त काही गर्दी नव्हती, थोडीफारच गर्दी होती. इथं आपला लक्की भाई पोच देतोय. गाईज आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पोचलेलो आहोत. पाठीमागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. थोड्या वेळातच आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्टच्या भागाकडे जाऊ. जायला फ्री गाडी आहे स्टॅच्यूपर्यंत. आम्ही ते सगळे बसलेलो आहोत. तर गाईज आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तिकडून आम्ही गाडीने आलो आहोत, या गाडीने. आता आम्ही स्टॅच्यू ऑफ पायथ्याशी आहोत. स्टॅच्यूच्या खूप मोठा स्टॅच्यू आहे. गाइस ही फास्ट लिफ्ट आहे.
जी आपल्याला पोचवते. हे आतमध्ये तुम्ही बघू शकता की आतमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्तीमध्ये कसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर गाईज आता आम्ही अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शूज म्हणजे बुटांच्या इथे चाललेलो आहोत. क्या क्या बात कर रहे? इथनं मूर्ती खूप उंच दिसते. छोटा दिसतोय इकडला. काहीच वाव क्या लड़का है, व्हेरी हँडसम. काहीच आम्ही आता पायथ्याशी आहे. आता तिथे पहा मगर दिसतो बघा. मित्रांनो आता आम्ही पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. पाचकोटची जी आहे किती मोठी असणार. काहीच आपण वरती जाऊन आलोच आहोत चेसच्या इथं.